शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार पैशांची जी समस्या आहे ती कायमस्वरूपी समाप्त होण्यासाठी मी तुम्हाला आज असे उपाय सांगणार आहे, ते आवर्जून करून बघा। बघा, आज पहिला म्हणजे आपल्या घरामध्ये जर पैशाची समस्या असेल तर कार्तिकी महिना चालू आहे, तर कार्तिकी महिन्यामध्ये जर आपण हे उपाय केले तर निश्चितचपणे लक्ष्मी आणि नारायण प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते, सुख समृद्धी येते आणि आपलं कुटुंब सुखी राहतं, घरातल्या लोकांची प्रगती होते। त्यामुळे पहिला जो उपाय आहे तो सांगते बघा। आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा आणि नारायणाचा आशीर्वाद राहण्यासाठी रोज घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम आपल्याला बोलायचं आहे। विष्णू सहस्त्रनाम ज्या घरामध्ये बोललं जातं किंवा ऐकलं जातं त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। आणि हे जर तुम्हाला शक्य नसेल तर दुसरं सांगते, दुसरं म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर लक्ष्मी आणि नारायणाचं दर्शन घ्या, त्यांना नमस्कार करा। असं केल्याने सुद्धा आपले प्रश्न सुटतात। तिसरं म्हणजे जर तुम्हाला हे करणं सुद्धा शक्य नसेल तर रोज तुपाचा दिवा आपल्या देवघरामध्ये लावा, ते केल्याने सुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न होत असते। चौथं म्हणजे आपण ज्या वेळेस संध्याकाळच्या टायमाला दिवाबत्ती करतो त्यावेळेस विष्णू भगवानांचं नामस्मरण करायचं। आता मंत्र कोणता म्हणायचा? ओम नम नारायणाय, ओम नम नारायणाय असा मंत्र म्हणायचा आहे। हा 108 वेळेस म्हणायचा आहे। त्या ठिकाणी बसून असं केल्याने तुमचं भाग्य उदय होईल। कारण की कार्तिकी महिना म्हटला तर ह्या कार्तिकी महिन्यामध्ये जेवढं विष्णू भगवानाची आराधना होणार, त्यांची नामस्मरण होणार, लक्ष्मी मातेचं नामस्मरण होणार, त्या घरामध्ये पैशाची कमतरता राहत नाही। त्या घरातले प्रश्न निर्माण म्हणजे प्रश्न असतील ते संपूर्ण समाप्त होतात आणि घर हे गोकुळासारखं नांदतं। आणि बघा, हे जे कार्तिकी महिना आहे तर दीपदानासाठी खूप महत्वाचा आहे। या महिन्यामध्ये दीपदानाला सुद्धा तेवढंच महत्व आहे, दानाला तेवढं महत्व आहे। या महिन्यामध्ये जर आपण दिव्यांचं दान केलं तर त्याचं पुण्य अफाट आहे, अनंत आहे। ते पुण्य आपल्या संकटाच्या दुःखाच्या टायमाला कामात येत असतं। त्यामुळे ह्या महिन्यामध्ये दीपदान करा, मंदिरात करा, मंदिरामध्ये भोलेनाथाच्या मंदिरात करा, विष्णू भगवानाच्या मंदिरात करा, केंद्रामध्ये जा, जिथं तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी आपल्याला हे दान करायचं आहे। हे दान केल्याने निश्चितच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि लाभ सुद्धा प्राप्त होईल। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।